भारतीय सुरक्षा संस्थांकडून सक्रिय दहशतवाद्यांची यादी तयार। सूत्रांची माहिती, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांची यादी। सीमेपलीकडून काम करणारे हँडलर्स, लॉन्चिंग कमांडरचीही यादीत नावं। लष्कर आणि काश्मीर पोलिसांकडून दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त। सुरनकोट जंगलातील दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त। संयुक्त कारवाईत 5 आयडी आणि इतर साहित्य जप्त। बीएसएफमध्ये 18,000 सैनिकांची भरती केली जाणार। बीएसएफला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय। बीएसएफमध्ये 16 नवीन बटालियन निर्माण केल्या जाणार। सूत्रांची माहिती। अटारी बॉर्डरवर आणखी 2 बाळांची आईपासून ताटातूट। 2 आणि 5 वर्षाची लहान मुलं पाकिस्तानात, आई भारतात। दोन्ही मुलं पाकिस्तानी असल्यानं फक्त मुलांनाच पाकिस्तानमध्ये प्रवेश। अटारी बॉर्डरवर सलग 3ऱ्या दिवशी शुकशुकाट। पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांची संख्या घटली। पहलगाम हल्ल्याचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। बाजारपेठेत बसवलेल्या एका सीसीटीव्हीत हल्ल्याची घटना कैद। व्हिडिओमध्ये पर्यटक पळत असल्याची दृश्य कैद। आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। बैठकीत दोन्ही पक्षांना सीमापार तणावावर विचार मांडण्याची संधी मिळणार। भारतीय हवाई दल आता उच्च तंत्रज्ञान असलेलं HAPS अर्थात हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म सिस्टम खरेदी करणार। यासाठी संरक्षण मंत्रालयानं 3 HAPS प्लॅटफॉर्मसाठी रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन म्हणजेच RFI जारी केला आहे। भारताकडून शांततेत आपल्या शत्रूंना संपवण्याचा प्रयत्न। अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांची प्रतिक्रिया। भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। पाकिस्तानी सैन्याकडून सलग 11व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर। जम्मू काश्मीरमधील जेलवर हल्ल्याची भीती। श्रीनगर सेंट्रल जेलवरही हल्ल्याची भीती। सूत्रांची माहिती, जेल आणि परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली। राजौरी, पूंछ, पहलगाम हल्ले एकमेकांशी संबंधित असल्याचा एनआयएला संशय। राजौरी हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांची एनआयएकडून नुकतीच चौकशी। दोघांना पहलगाम हल्ल्याच्या नियोजनाची पूर्व माहिती असल्याचा संशय आहे। ऑपरेशन ब्लू स्टार काँग्रेसची चूक होती। पक्षाकडून 80च्या दशकात झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायला तयार। घटनेवेळी राजकारणात नव्हतो तरी जबाबदारी घ्यायला तयार। एका शीख विद्यार्थ्याच्या प्रश्नावर राहुल गांधींची प्रतिक्रिया। अजितदादा भाजपसोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत। भाजपमध्ये विलीन झाल्यावर अजितदादा कदाचित सीएम होऊ शकतात। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा टोला। बातम्यांमध्ये आणि प्रकाश झोतात राहण्यासाठी राऊत बोलत असतात। संजय राऊतांनी अजित पवारांवर केलेल्या वक्तव्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। 3 चाकी रिक्षामधलं एक चाक केव्हा गळून पडेल सांगता येणार नाही। खासदार कल्याण काळे यांचा महायुती सरकारला टोला। अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याबाबतच्या वक्तव्यानंतर काळेंचा टोला। काँग्रेस फोडा, काँग्रेस रिकामी करा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश। तर काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी आधी तुमचा विचार करणार, तुम्ही घाबरू नका। बावनकुळेंचं पुण्यातील पदाधिकारी बैठकीत वक्तव्य। थोडी जरी लाज असती तर बावनकुळेंनी काँग्रेस फोडा असं बोललं नसतं। आजच्या भाजपनं इतर पक्ष फोडून स्वतःच्या पक्षाला सूज आणली आहे। संजय राऊतांचा बावनकुळेंवर निशाणा। शिंदे फडणवीसांना सीएम मानायला तयार नाही। शिंदे स्वतःला भावी मुख्यमंत्री मानतात। राऊतांची टीका। तर शिंदेंनी अजूनही स्वतःला माजी सीएम म्हणून स्वीकारलेलं नाही। अजित पवारांच्या कार्यक्रमावरून राऊतांचा शिंदेंना टोला। काँग्रेसकडून परभणीत सद्भावना पदयात्रेच्या सांगता समारंभासाठी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याला रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, नितीन राऊत उपस्थित राहणार। पिंपरी चिंचवडमधील 18 मशीद आणि काही मंदिरांना नोटीस। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना नोटीस बजावणार। भंडाऱ्याच्या लाखनीत आमदार परिणय फुकेंच्या उपस्थितीत ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। ठाकरे गटाला भंडाऱ्यात खिंडार। करमाळ्याच्या देवळालीत 96 लाख अपहार प्रकरणी ग्रामसेवकासह तत्कालीन सरपंचावर गुन्हा दाखल। ग्रामविकास अधिकारी अंगद लटके आणि तत्कालीन सरपंच प्रेमा जगताप यांच्यावर गुन्हा। 2012 ते 2015 या काळात अपहार प्रकरण। गोंदिया जिल्ह्यातील 311 शिक्षक पदावनतीच्या उंबरठ्यावर तर वेतन श्रेणी रद्द करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश। 2016 साली वेतन श्रेणीत देण्यात आली होती। बिहारच्या बौद्ध गया येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपूरच्या दीक्षाभूमीवरून धम्मचर्या यात्रा निघाली। राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीनं धम्मयात्रेची सुरुवात। सोलापुरात शेतीच्या पाण्यासाठी सीना नदीकाठचे शेतकरी आक्रमक। सोलापुरातील सिंचन भवनच्या कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या। सीना नदीकाठावर पाण्यासाठी शेतकरी एकवटले।
पनवेलच्या कर्नाळा खिंडीत रात्री भीषण अपघात, फरार चालकाला अटक, अपघातात एकाचा मृत्यू, चालकावर निष्काळजीपणाचा ठपका. पुण्यातील नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीला भरधाव टेम्पोची धडक, धडकेत दुचाकीस्वार 49 वर्षीय महिलेचा मृत्यू तर दुसरी महिला गंभीर जखमी. टेम्पो चालक निलेश नांदगुडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राज्यात तापमानाचा पारा 40शी पार, 2 महिन्यात मार्चच्या तुलनेत एप्रिल महिना सर्वाधिक तापदायक. विदर्भात सर्वाधिक तापमान आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज. राज्यातील 2997 प्रकल्पात 33% पाणी शिल्लक, 19 जिल्ह्यात 936 टँकर्सनं पाणी पुरवठा, 758 गावं आणि 2257 गावांना भीषण पाणी टंचाई. परभणीच्या जिंतूर तालुक्यात पाण्याची पातळी खालावली, पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. वाढत्या तापमानामुळे पाणी पातळीत झपाट्यानं घट, वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात 10% पाणीसाठा, शहराला दिवसाआड पाणी पुरवठा. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताच्या 250 रुग्णांवर उपचार, जिल्ह्यात 59 ठिकाणी उष्माघात कक्षाची सुविधा, आरोग्य यंत्रणा सतर्क. बुलढाण्याच्या मलकापूर स्थानकावर प्रवाशांना मोफत मठ्ठा आणि शुद्ध पाण्याचं वाटप, जनता दल सेवेच्या माध्यमातून 50 वर्षांपासून रेल्वे प्रवाशांची सेवा, उन्हाच्या झाडांपासून वाचवण्यासाठी प्रवाशांची सेवा. बीड शहराला 15 ते 20 दिवसाआड पाणी पुरवठा, 2 दिवसांपूर्वी सोडलेलं पाणी गढूळ असल्यानं महिला संतप्त, पाणी वेळेत मिळत नसल्यानं भर उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 154 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू, जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत घट, अंदाजाआधीच टँकरनं पाणी पुरवठा सुरू झाल्यानं नियोजन चुकलं. जळगावच्या एरंडोल तालुक्याच्या लाईफलाईन अंजनी धरणात 31% पाणीसाठा, शिल्लक पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव. नांदेड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा केळी बागांना फटका, केळीच्या बागा सुकल्यानं केळी उत्पादक संकटात, 800 रुपये प्रति क्विंटल दरानं केळीची विक्री, तोडणीचाही खर्च निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग शिवारात शेतकऱ्याचं हिरव्या मिरचीचं पीक पाण्याअभावी सुकलं, शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला पावसासह गारपिटीचा इशारा, कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 5 दिवस उन्हाळी पावसाची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. चंद्रपूर जिल्ह्यात काल संध्याकाळी अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 जणांचा मृत्यू. चिमूर तालुक्यातल्या हिवरामध्ये वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू, आकाशवाणी परिसरात सुरक्षा रक्षकाचा शॉक लागून मृत्यू. पुण्यात उद्यापासून काही ठिकाणी पावसाची शक्यता, शहरात पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण, पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट.